अजित पवार यांच्या विमान अपघाताची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी दिली आहे। ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतलाय, पारदर्शी कालबद्ध पद्धतीने तपास होईल असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे। टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य यांचा तपास करून महाराष्ट्र सरकारलाही चौकशी अहवाल देऊ अशी माहिती मंत्री राममोहन नायडू यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताच्या चौकशी संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि याच पत्रावरती केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी उत्तर दिले आहे। दरम्यान या पत्रात काय म्हटलं गेलंय ते आपण पाहूयात। विमान अपघाताचा तपास ब्युरो म्हणजे AAIB कडून सुरू आहे। अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स AAIBनं ताब्यात घेतलाय। तपास पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीनं होईल असं आश्वासन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी दिलंय। टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य या सगळ्या गोष्टींचा तपास सुरू आहे। भविष्यात विमान दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना देखील केल्या जातील। चौकशीमध्ये महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य मौल्यवान असेल असं पत्र केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी लिहिलंय। हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारला देखील देऊ अशा स्वरूपाचं पत्र राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला उत्तर म्हणून दिलंय।